महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी जुईली पांगम. आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. गोवा म्हटलं की आठवतो ते स्वच्छ समुद्र किनारे आणि पर्यटनाने गजबजलेलं गोवा. पर्यटनाच्या बाबतीत विकसित असं हे राज्य, त्याचबरोबर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा या राज्यावर मोठ्या प्रमाणावर आहे. असं असलं तरी सुद्धा भारतीय परंपरा, अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आजही गोमंतकीय तितक्याच प्राणपणाने जपतात. आणि याच पार्श्वभूमीवर गोव्यात श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना होते. त्याचा कोनशिला स्थापना कार्यक्रम श्री श्री महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या हस्ते होतं. आणि याच पार्श्वभूमीवर गावडे काका आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी या निमित्तानं आपण बातचीत करणार आहोत. काका, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला मनपूर्वक नमस्कार. आपण मगाशीच जसं मी म्हटलं की गोवा म्हटलं की आठवतात ते पर्यटक, पण त्याचबरोबर गोव्यातील असे गोमंतकीय आहेत, अशा संस्कृती अनेक आहेत ज्या आजही तितक्याच प्राणपणाने हे गोमंतकीय जपतात. आणि या कोनशिला स्थापना कार्यक्रम हा आपल्या शुभ हस्ते होतो. काय सांगाल, आपली काय भावना आहे? तुम्ही मॅडम खूप चांगल्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कारण गोवा हे आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत आहे आजच्या दृष्टीने. आज गोव्यामध्ये पाश्चिमात्य देशाचा फार मोठा पागडा आहे, फार मोठं त्या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून गोवा संपूर्ण जगाच्या नकाशावर आहे. पण आजही गोव्यामध्ये वेगवेगळे पर्यटक त्या ठिकाणी येतात. पर्यटक येत असताना वेगवेगळ्या देशातील पर्यटक येतात. पर्यटक नुसते समुद्रकिनारे बघण्यासाठी येत नाही, तर पर्यटक जे गोव्यामध्ये आज येतात हे गोव्याच्या जे काय गोव्याने जोपासलेली गोवन संस्कृती आहे. आणि हीच गोवन संस्कृती अध्यात्माच्या सामर्थ्यावर नटलेली आहे, सजलेली आहे. आणि ह्या संस्कृतीचं दर्शन, गोवन संस्कृती दर्शन घेण्यासाठी पर्यटक फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात. त्या पर्यटक येत असताना विरतर आनंद हे घेतातच, कारण गोव्याला लाभलेला निसर्ग सौंदर्याचा फार मोठा स्तोत आहे, ज्याच्यामध्ये लोकांना एक आपुलकीचं नातं जोपासणारा, अध्यात्माच्या माध्यमातून एक जवळीक साधण्याचं, माणसातील संस्कृतीचं जतन करणारा आणि माणसामध्ये गोव्याच्या संस्कृतीचं आचरण जे आहे त्या आचरणाचा अभ्यास करण्यासाठी बरेच पर्यटक येतात. आज आपण जरी म्हटलं की गोव्यामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर प्रत्येक घराघरामध्ये या विश्वामध्ये देव आहे आणि हा देव माझ्या बरोबर आहे आणि या देवाची कृपा माझ्यावर आहे असं प्रत्येक घराघरामध्ये संबोधलं जातं, प्रत्येक घराघरामध्ये बोललं जातं. मग या दृष्टीने जर आपण विचार केला तर आत्ताच्या जमान्यामध्ये म्हटलं जातं अज्ञान, अंधश्रद्धा बऱ्याच ठिकाणी पसरवल्या जातात. ही अंधश्रद्धा नाही का, असेही प्रश्न वेगवेगळे ह्या ठिकाणी येतात. मग श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, याचा आपुलकीने जर अभ्यास केला, प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर गोवन संस्कृती जी आहे ही माणसातील परमेश्वराची ओळख आणि जतन करून ठेवणारी संस्कृती आहे. मंदिरात जेव्हा जातात तेव्हा माणसामध्ये लीनता येते, नम्रता येते, सहनशीलता येते, परोपकारी भावना येते, आदर भावना येते, प्रेम भावना येते, वात्सल्य भावना येते, मांगल्य भावना येते आणि संस्कृतीचं याच भावनेतनं दर्शन घडतं. ही तर त्या देवावर असलेली श्रद्धा. मग इथे देव पण आहेत, कारण ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे देव पण आलं. तसंच अंधश्रद्धेच्या कुठेही खाईत गेलेली गोव्याची संस्कृती आज दिसत नाही. कुठल्याही चुकीच्या गोष्टीवर आज ती संस्कृती विश्वास ठेवत नाही. मग माणसातील देव आणि माणसाची संस्कृती जोपासण्याचं काम हे गोव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात. आता तुम्ही मगाशी म्हटलं गोव्यामध्ये स्वामी समर्थांचा मठ त्या ठिकाणी होतोय. स्वामी समर्थ मठ होतो याचा अर्थ काय? सो म्हणजे मी आणि माझ्यामधली कर्तृत्व भावना मला जागृत करायची आहे. मग मला माझ्यामध्ये जर देव बघायचा आहे, मला माझ्यामध्ये जर अध्यात्म बघायचं आहे, मला माझ्यामध्ये प्रत्येकाच्या रूपामध्ये परमेश्वर रूप जर बघायचं असेल तर स्वामी समर्थाचा मठ त्या ठिकाणी होतो, कोणशिला कार्यक्रमही होतोय.
पण याच्या पाठची दूरदृष्टी फार मोठी आहे. हम्म. आम्ही फक्त मठ बांधले, स्वामी मंदिर बांधलं, किंवा लोकांना एकत्र आणले, किंवा एखादा उत्सव करून घेतला, एखादा खर्च भरपूर केला, हा या मागचा उद्देश नाहीये. मठ बांधणे याच्या मागचा एक उदात्त हेतू ठेवलेला आहे. गोवन संस्कृतीच्या बरोबर आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं आध्यात्मिक बेस तयार केला पाहिजे, जो समाजाच्या हितासाठी असेल, समाजाच्या कल्याणासाठी असेल, समाजाच्या आनंदासाठी असेल. पण स्वामी समर्थ मठ जो आपण स्थापन करतो, बघा गोव्यामधले दातृत्व भावना आहे, हम्म. बरोबर. मोठी दातृत्व, समर्पण भावना आहे, त्याग भावना आहे, आणि आपलंसं करण्याची ती एक संस्कृती आहे. म्हणून संपूर्ण जग पर्यटकाच्या दृष्टीने गोव्यात जोडलं जात आहे. हा. माणुसकी पण, गोव्याची खाद्य संस्कृती हेही तिथे जोपासलं आहे. पण गोव्यामध्ये दातृत्व भावनेने आज ज्या ठिकाणी मठ होतोय त्या ठिकाणी आम्हाला मिरसनकर कुटुंब यांनी गोव्याच्या मठासाठी जागा दिलेली आहे. निस्वार्थी भावनेने शंभू नाईक मिरसनकर यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबाने ती जागा विनामूल्य दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही स्वीकारलेलं नाही. मग त्यावेळी त्यांचा दृष्टिकोन काय होता की एक स्मृती, एक आठवणी म्हणून द्यायचं आहे. पण ह्या स्मृती, ह्या आठवणी बरोबर गोव्याच्या स्मृतीचं, गोव्याच्या आठवणीचं, गोव्याच्या संस्कृतीचं, गोव्याच्या माणुसकीचं इथून दर्शन व्हायला पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. म्हणजे शंभू मिरसरकरच्या नावाने, म्हणजे शंभू नाईक यांच्या नावाने त्यांचे कुटुंबाने दिलेले आहे. आता या ठिकाणी स्वामी मठ होतं, कोनशिला कार्यक्रम होतोय, सगळं होतं. पण याच्या पाठची दूरदृष्टी काय आहे की कितीतरी भक्त लोक आहेत, अक्कलकोटला जातात, साईबाबांचं तिथून साईबाबांचं दर्शन घेणारे कितीतरी लोक आहेत, साधू संत महंत परंपरात आणणारे लोक आहेत, आदरातिथ्य करणारे लोक आहेत, माणुसकी जपणारे लोक आहेत. मग हे मंदिर बांधणं किंवा मठ बांधणं याच्यामध्ये आमचा एक उद्देश आहे की माणसातील परमेश्वर आम्हाला शोधायचं आहे. माणसामध्ये असलेली दातृत्व भावना शोधायची, माणसामध्ये असलेली सांस्कृतिक भावना जोपासायची आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी आम्हाला उपक्रम राबवायचे आहेत. आरोग्य शिबिरं राबवायची आहेत त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून, किंवा शैक्षणिक शिबिरं राबवायचे आहेत, योगाची शिबिरं राबवायची आहेत. हम्म. दातृत्व भाव, दीन दुबळे, ललितपट, रंजले, गाजले, ज्यांना कोणाचा आधार नाहीये अशांना आधार देण्यासाठी त्या संकल्प आहे त्या मठाचा. नुसतं भक्ती या उपासना करा, भक्ती करा हा उद्देशच मुळात नाहीये. मग लोकांना जर अध्यात्माच्या मार्गाने आणलं तर ते पुण्य कशात आहे, माणुसकी कशात आहे, संस्कृती दर्शन कशा प्रकारे होणार, अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले जाणार आहे. त्या ठिकाणी रक्तदान सारखे शिबिरे राबवले जाणार आहे. मगाशी म्हटलं योगासारखे शिबिर, निसर्गोपचार केंद्र त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी एक वेगळ्या संस्कृती, गोवन संस्कृतीचं जतन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि जे गरीब आहेत, दीन दुबळे, ललित जे आहेत, त्यांना कुठल्या पद्धतीत मदत करता येईल, कशा पद्धतीत याचा वापर होईल, अध्यात्माच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल. अध्यात्माच्या माध्यमातून ज्यांना आज डॉक्टरकडे जायला पैसे नाहीत, वयस्कर लोक आहेत ज्यांना घर नाहीये, असे किती जण एक वेळचं अन्न मिळत नाहीये, ज्यांना कोणाचा आधार नाही, अशा निराधारांचा आधार बनवणं म्हणजे स्वामी मठ होणं, हा आमचा त्याच्यातला उद्देश आहे. आणि ह्याच उद्देशाने भविष्यात त्याचं पुढील जे कार्य आहे ते अशा पद्धतीत आहे. तुम्ही आता काका असं सांगितलात की एक नुसतं मठ स्थापन करणं, फक्त अध्यात्मच देणं एवढं नाही आहे, तर त्याचबरोबर गोव्याची संस्कृती असेल आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून राबवले जाणार आहेत. पण हे नेमकं सगळं कसं साध्य होणार आणि हे कसं करणार आहात, नेमकं या मागची पार्श्वभूमी काय आहे? अतिशय उत्तम मॅडम प्रश्न मला विचारला. याची पार्श्वभूमी म्हणजे का, आज बघा तरुण पिढी आहे. आज तरुण पिढी योग्य दिशेकडे आणण्यासाठी काही ठिकाणी बघा, आज तरुण पिढी अतिशय उत्तम आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड ताकद, काम करण्याची ताकद आहे. अशी याची काही पिढी वाहत गेलेली आहे. मग आपल्याला दोन प्रवाहामधून एकाच वेळी जाता येणार नाही. मग त्या दोन प्रवाहामधून एक प्रभाव तयार करायचा, जो आजची तरुण पिढीला घ्यायचा. तरुण पिढीला काम करण्याची इच्छा आहे, नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी येते.
व्यसनमुक्तीचं महान कार्य होणार आहे. हम्म. तरुण पिढी आल्यानंतर ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत हा. ते चांगल्या प्रकारे काम होणार आहे. आज ती तरुण पिढीनं समाजाचं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आपल्याला ज्ञान कशातनं मिळणार आहे, आणि हे आपलं कल्याण आपल्याला ज्ञान ज्या गोष्टीतनं मिळणार आहे तो म्हणजे दुसऱ्याला आपण प्रेम दिलं तर तो आपल्याला प्रेम देणार. मग ह्या संस्थेमध्ये तरुण पिढीला पुढे घेऊन जायचं आणि ह्या तरुण पिढीकडनं हे काम करून घ्यायचं आहे. ह्या तरुण पिढीला अध्यात्माची गोडी लावायची आहे, ह्या तरुण पिढीला संस्कृतीची गोडी लावायची आहे, ह्या तरुण पिढीला संस्काराची गोडी लावायची आहे, ह्या तरुण पिढीला प्रेमाची गोडी लावायची आहे, ह्या तरुण पिढीला विश्वासाची गोडी लावायची, ह्या तरुण पिढीला श्रद्धेची गोडी लावायची आहे आणि ह्या तरुण पिढीला भक्ती मार्गाचं महत्व पटवून देऊन लोककल्याणाचं काम या तरुण पिढीकडनं आपल्याला करून घेता येईल. काका, त्या तरुण पिढीचा विषय आलाच म्हणून एकीकडे तुम्हीही स्वतः तरुणांना मार्गदर्शन करतच असता वेळोवेळी, मग ते कुठल्याही विषयावर असो, त्यांना करिअर विषयी मार्गदर्शन असू दे किंवा अनेक समस्या असतील ते सुद्धा तुमच्याकडे घेऊन येतात, तुमच्याशी ते बातचीत करतात. तुम्हाला काय फरक वाटतो, म्हणजे आताची तरुण पिढी आणि मागच्या काही वर्षांची तरुण पिढी यात नेमका काय फरक वाटतो तुम्हाला? दोन गोष्टी. तरुण पिढी पूर्वीची तरुण पिढीची होती ही आपल्या आई वडिलांचं ऐकायचं. बघा, दोन फरक तुम्ही मला विचारले. पूर्वीची तरुण पिढी होती आई वडिलांचं ऐकायचं, कुलाचार, कुलधर्म, रीती, संस्कृती, संस्कार, आचरण याचं पालन करायचं. का तर पिढी ज्या त्यांच्यावर ते बिंबवलं जायचं. आता सारखं त्यावेळी नवीन टेक्नॉलॉजी आली, आपण कितीतरी इंटरनेटच्या माध्यमातून पुढे गेलो, कितीतरी प्रगतीकडे गेलो, विज्ञानाची प्रगती केली, हे सगळं मान्य आहे. पण ज्यावेळी तरुण पिढी, मागची तरुण पिढीचा जर अभ्यास केला, ती संस्कारजन्य होती, त्यांच्यावर संस्कार होत होते. मोठ्यांचा आदर कसा ठेवावा, घरातील कुलाचार, कुलधर्म म्हणजे संपूर्ण संघटितपणा कशी ठेवावी, घर एकत्र कसं ठेवावं, कुलाचाराच्या माध्यमातून नातेवाईकांना कसं जोडावं, अशा प्रकारचे तरुण पिढीवर, पहिल्या तरुण पिढीवर एक पूर्वजांचा किंवा त्यांच्या आई वडिलांचा एक होल्ड होता, एक त्यांच्यावर त्यांचा जे पगडा होता. आताची तरुण पिढी काय झाली की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तरुण पिढीला काय वाटतं की मला सगळं काही कळतं, इंटरनेटच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो, आपली प्रगती करू शकतो, पण मला ओळखलं पाहिजे ना. जर मला ओळखलं तर मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, मला काय घडायचंय आणि माझ्या आचरणातून मी घडणार आहे, हे आताच्या तरुण पिढीने जोपासलं पाहिजे. काही तरुण पिढी आता ह्या मार्गाकडे लागलेले आहे, सत्य असत्य ओळखायला शिकलेले आहे, इंटरनेटच्या माध्यमातून प्रगतीकडे चाललेले आहे. पण ती प्रगती करत असताना मला एकच सांगायचं आहे, ही प्रगती इंटरनेटच्या माध्यमाने वेगवेगळ्या सोशल मीडियाचा आपण वापर करतो, त्या वापर करत असताना कोणाची मानहानी होता कामा नये, कोणाचं नुकसान होता कामा नये. बहिणी भावाच्या नात्याप्रमाणे सगळ्यांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे त्याचा वापर केला पाहिजे. आजच्या तरुण पिढीला एक काय, झटपट पाहिजे, मला पटकन श्रीमंत व्हायचं आहे, मला पटकन मोठं बनायचं आहे. परिश्रमातनं परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही परिश्रम करत नाही, परिश्रम करत असताना त्याच्यात ज्ञान मिळत नाही, ज्ञानातनं सत्य शोधत नाही, ज्ञानातनं तत्व शोधत नाही, ज्ञानातनं ब्रह्म शोधत, ब्रह्म म्हणजे पूर्ण जाणीव, ह्या ज्ञानातनं आपण पूर्ण जाणीवतेनं आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आपण आपल्याला समजून घेत असताना खरं काय खोटं काय आणि ह्या पैशाच्या मागे लागत असताना आपण किती चुका करताय. पैशाच्या मागेला हे मला याच्यातनं कागदी जे गणित असतं किंवा नुसतं गणित असतं, ते गणित आपल्याला आकडे मोठे करून दाखवतं, पण तेच गणित प्रॅक्टिकली जेव्हा जाणार आहे ना, तेव्हा ते मोठे आकडे साध्य करण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे आजच्या तरुण पिढीकडनं घडलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीचं आम्हाला ते कार्य करायचं आहे. कारण कुठल्याही तरुणांना आज तू हे करतो ते करतो असं म्हणून जर आपण त्यांना बाहेर केलं तर तो येणार नाही जो. कारण आताच्या तरुण पिढीवर एवढंच कर्मावर आधारित आहे, शिक्षणावर आधारित आहे, विज्ञानाच्या आधारावर काम करायचं आहे. पण हे करत असताना आपलं मन कुठेतरी स्थिर पाहिजे. जेव्हा पैशाच्या मागे लागतो तेव्हा हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, प्रत्येका कुठे काय मिळेल, आपण त्याचं निकष काढू शकत नाही.
म्हणून भक्ती मार्ग काय ऐकतं? श्रद्धा, भावना, विश्वास, मनन, चिंतन, ध्यास. या गोष्टीतनं आपण त्याचं परीक्षण करून पुढे गेलं पाहिजे. आणि परीक्षण करत असताना मी कुठपर्यंत जाणार, प्रत्येकाचं ज्ञान तिथपर्यंत आहे, तिथे संपतं ना. मग आपण एखाद्याकडनं ज्ञान घेत असताना आपल्यापेक्षा कमी शिकलेल्यांकडनं न घेता, हा घ्यावं, त्याचा जर तेवढा अनुभव असेल तर कमी शिकलेला चालेल. मग आपल्यापेक्षा हुशार कोण आहे, आपल्यापेक्षा त्या क्षेत्रात काम कोणी केलेलं आहे, आपल्यापेक्षा त्या क्षेत्रात त्याची प्रगती किती झालेली आहे, त्याच्यात त्याचा किती अनुभव, अशा लोकांचं मार्गदर्शन घ्या. आजच्या ह्याच्यामध्ये काय झालंय की तरुण पिढी कमाईसाठी पुढे जातात. फसवे ठपेगिरी मोठ्या प्रमाणात आलेली आहे. फक्त समजवलं हे असं हे असं हे आणि पटकन विश्वास ठेव. तसं न वागता आजच्या तरुण पिढीने खरोखरच विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून स्वतःचं मनन चिंतन करा आणि एक ध्यास घ्या की मला हे ओके आहे, मला पुढे जायचं. अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन तुम्ही या तरुणांना केलात. पण हे करत असताना आता तुम्ही म्हणालात की तरुण पिढीला सगळं सुपरफास्ट हवं. हेच करत असताना तणाव वाढलाय, स्पर्धा वाढली आहे. साहजिकच कोरोना आला, कोरोनात अनेकांचे जॉब गेले, त्यामुळे नैराश्य वाढलंय. मग स्वामी मार्ग नेमकं काय सांगतो, याविषयी काय सांगा? स्वामी मार्ग एकच सांगतो की ज्या वेळ आपण एखाद्या देवळात जातो बघा, देवळात आपण गेल्यानंतर लीनता, नम्रता, बरोबर का नाही, की देवळात जाताना आपल्यामधले वाईट गोष्टी काढतो, वाईट विचार निघून जातात, मन एकाग्र बनतं. आणि हे मन एकाग्र जेव्हा आपण त्या स्वामींजवळ जेव्हा शांत उभं राहून नमस्कार करतो. नमस्कार दोन प्रकारे असतो, अंतर्मनाचा आणि बहिर्मनाचा. आता अंतर्मनाचा नमस्कार आणि बहिर्मनाचा नमस्कार म्हटल्यानंतर मला आता बहिर्मनाचा नमस्कार करायचा आहे. मी स्वामींकडे बघितलं, अगदी पूर्ण पारखलं, निरखलं, सर्व काही स्वामींचं पूर्ण शरीर म्हणजे देह न्याहाला शांत पाहिलं. माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले. 100% माझं त्या ठिकाणचं भाव प्रकट झाला नाही. मग हळूहळू आपण काय करतो की शांत हळूहळू आपण डोळे बंद करतो. शांतपणाने आपण ते डोळे बंद करून स्वामींचं रूप निहाळतो. स्वामींच्या रूपाशी हळूहळू आपण एक रूप होतो. स्वामींच्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये पूर्ण लक्ष आहे. स्वामी माझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहेत आणि संपूर्ण मी हे रूप नहाता नहाता मी स्वामीमय झालो. मी मला स्वतःला विसरलो. माझं अंतर्मन हे स्वामींच्या ठिकाणी एकरूप झालं. शांत वाटलं, खूप हलकं वाटलं, मला खूप बरं वाटलं. मी स्वामीमय झालो, स्वामीमय झालो, स्वामीमय झालो. मी मला स्वतःला विसरलो. हा आत्मा स्वामींच्या ठिकाणी गेला म्हणजे परात्मा झाला, म्हणजे पर ठिकाणी गेला, स्वामींच्या ठिकाणी. माझा देह पूर्णपणे निर्विचारी झाला. शांत मनातले सगळे विचार डोळे उघडे ठेवून जेव्हा आपण बघतो तेव्हा बहिर्मनाचा विचार करतो आणि डोळे बंद करून जेव्हा स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा ते एक रूप, एक वेगळा आनंद. माझ्यामध्ये निगेटिव्ह विचार निघून जातात, माझ्यामधला स्वार्थ निघून जातो, माझ्यामधला द्वेष निघून जातो, माझ्यामधला अहंकार निघून जातो आणि स्वामींचं रूप हे मला आठवतं. मग हे स्वामींचं रूप जशी मी भक्ती सांगितली तशी तुम्ही प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये तशा पद्धतीचं काम करा. जे तरुणांना सांगतो की तुम्ही ते जे काम करता हा परमेश्वर आहे, मग त्या परमेश्वराला नमस्कार तर करा. मी म्हणेन आता तुम्ही काही वर्षांमध्ये उद्या बुवा बाबा गेले, भरपूर ठिकाणी चालते, अज्ञान अंधश्रद्धा भरपूर, अजिबात विसरतो. पारखा निरखा अनुभव बघा, सत्य असत्य, तरच विश्वास ठेवा. आपल्याला योग्य ज्ञान मिळेल का, आपल्याला योग्य मार्ग मिळेल का, अशा प्रकारची भक्तीमधली भावना असायला पाहिजे, तरच आपल्याला ते साध्य होणार आहे. अन्यथा ते साध्य नाहीये. कितीतरी मार्ग आपण भक्ती करतो, पैसे कमावणं हा भक्ती मार्ग नाहीये ना. पैसे कमवायला स्वतःचं कर्म वेगळ्या बाजूला ठेवा ना. आणि अध्यात्म पैसे कमवायचं आणि अध्यात्म माणुसकी जोडणारा आणि माणसामध्ये माणुसकी जोडत असताना परोपकारी भावना जोडणार आहे. मग स्वामी मार्ग काय सांगतो, तू स्वतःला पारख, दुसऱ्याला पारख. आणि हे सगळं पारखत असताना
स्वतःमध्ये सगळ्यांना सामावून घे आणि संघटित पद्धतीने आध्यात्मिक कार्य करत जा. इथेच आपल्याला पुण्य मिळतं. काका, आपण अतिशय सोप्या आणि सुंदर अशा शब्दात अध्यात्माचा अर्थ उलगडून सांगितला. पण आता शेवटाला आपण या चर्चेच्या येतोय आणि त्याचवेळी एकीकडे गोव्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना होते, त्याचा कोनशिले स्थापनेचा कार्यक्रम होतोय आणि तो आपल्या हस्ते होतोय, आपल्या शुभ हस्ते होतोय. या निमित्त आपण भक्तांना नेमकं काय आवाहन करा? मॅडम, तुमचे अतिशय उत्तम आणि कल्पकतेचे प्रश्न असतात. मला ह्याही पूर्वी अनुभव आलेला आहे. तुमची कल्पकता जी आहे ती खरोखरच अतिशय उत्तम आहे. आता स्वामी भक्त, स्वामींचं मला दर्शन व्हावं, स्वामींचं मला दर्शन झाल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद त्याला त्या गोव्याच्या ठिकाणी मिळावा. सगळ्या तमाम स्वामी भक्तांना माझं एकच नम्रपणे सांगणं आहे की तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला 27 तारीखला सकाळी 11 वाजता गोवा बेतीन या ठिकाणी आहे, तुम्ही अवश्य त्या ठिकाणी उपस्थित राहा. एकच सांगेन की तुम्ही त्या ठिकाणी येणार आहात हे माणसातल्या देव बघायला या, माणुसकी जोडायला या, माणूस पण जोडायला या आणि सगळ्या स्वामी भक्तांनी एकत्र येऊन आपण रंजले गांजले त्याशीचे म्हणे आपुले अशा पद्धतीचं स्वामी कार्य आपण करूया. गुरु शिष्य परंपरेतनं मार्गदर्शन आपण घेऊन पुढे जाऊया. आणि तमाम स्वामी भक्तांना खरोखरच माझं भाग्य आहे की तुमच्या तमाम स्वामी भक्तांचं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य माझ्या हातून होत आहे. हे तुमचं मला लाभलेला आशीर्वाद आहे. तुम्ही पुण्यवान आहात. तमाम स्वामी भक्त हे पुण्यवान आहेत आणि तमाम स्वामी भक्त हे लीनता, नम्रता, सहनशीलता, परोपकारी भावना, आदर भावना आणि प्रेम भावना याचं मूर्तिमंत ठेवा आज जोपासणारे आहेत. आणि अशा ह्या संपूर्ण स्वामी भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आहे. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घ्या, तुमच्याबरोबर इतरांना द्या. आणि खरोखरच स्वामी मार्ग ही समाजसेवा, ही देशसेवा आहे आणि ही गोव्याच्या संस्कृतीची एक ठेवण आहे. अशा प्रकारे आपण आपली स्वतःला समर्पित करून घेऊया आणि समर्पित भावनेने आपण असे हे भव्य दिव्य स्वामी मंदिर उभारूया आणि ह्या मंदिराच्या कार्याला आपला थोडा थोडा सहकार्याचा हात त्या ठिकाणी लाभणारच आहे. म्हणजेच तुमचं प्रेम ह्या मंदिराला तुम्ही प्रेम समर्पित करा आणि प्रेम भावनेने त्या ठिकाणी तुमचं कार्य आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीच्या भावनेने तुम्ही एकत्र या हीच तुम्हाला तमाम स्वामी भक्तांना माझी नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. नक्कीच काका, 27 मार्चला जसं गावडे काका महाराजांनी सांगितलं की 27 मार्चला गोव्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना होते आहे. अध्यात्माबरोबरच इथं अनेक सामाजिक उपक्रमही या माध्यमातून राबवले जाणार आहेत. मात्र त्यासाठी तुमच्या आर्थिक मदतीचा हातही हवा. त्यासाठी आपण मोठ्या संख्येनं या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित राहा. काका, आपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्टुडिओत आलात, आमच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधलात आणि तरुणांनाही या माध्यमातून एक मार्गदर्शन केलात. अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे सांगितलं, त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. स्वामी समर्थ